नमस्कार. आकाशिक रेकॉर्ड्स या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. तुम्ही हा शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल. मग आकाशिक रेकॉर्ड्स 2 शब्द आहेत. आता रेकॉर्ड्स म्हटलं की कुठल्या तरी गोष्टींचा डाटा. जसा एखादा सर्व्हर असतो, त्याच्यावरती आपण अनेक फाइल्स किंवा अनेक वेगवेगळी रेकॉर्ड्स ठेवलेली असतात. उदाहरणार्थ एखाद्या मोबाईल कंपनीचं कॉल सेंटर असेल, ज्यांच्याकडे आपल्या सगळ्यांचा डाटा असतो, नावं असतील, बाकीच्या डिटेल्स असतील, याला आपण डाटा म्हणतो. करेक्ट? अशा रेकॉर्ड्स असा कुठला तरी डाटा जो कुठल्या स्तरावरती आहे? आकाशिक म्हणजे आकाश या स्तरावरती आहे. आता मुळात आकाश म्हणजे काय? आपण अलीकडे स्वरयोग शिकतोय. इथे बरेच जण आहेत स्वरयोगामधले. सो स्वरयोगांमध्ये पंचतत्व ही संकल्पना आढळते. त्याच्यामधला आकाश तत्व हा पण विषय तिथे आहे. म्हणजे आगमांच्या भाषेत आकाशाचा एक अर्थ आहेच आहे. या आकाशाचे विविध स्तर सांगितलेले आहेत. अनेक गरुड पुराण, पद्म पुराण अशी विविध पुराणं आहेत. अग्निपुराण किंवा यमसंहिता अशा अनेक ग्रंथांमध्ये या आकाशाचे, अवकाशाचे वेगवेगळे स्तर येतात, म्हणजे लेव्हल येतात. जसं तुम्ही सप्तस्वर्ग किंवा सप्तपाताळ असं ऐकलं असेल. त्या अर्थी हे विविध स्तर येतात. सो या वेगवेगळ्या स्तरांमध्ये साठवलेला काहीतरी डाटा किंवा साठवलेली माहिती. मग ही कोणाची माहिती आहे? हा महत्वाचा प्रश्न. आकाशिक रेकॉर्ड्स या 2 शब्दांचे आणखी काही अर्थाच्या छटा बघूया आणि पुढे जाऊया. सो आकाश याचा अर्थ जिथे व्हॉइड किंवा व्हॅक्यूम किंवा आपण ज्याला पोकळी म्हणतो, अशी एक पोकळी आहे ज्याच्यामध्ये काहीतरी सूक्ष्म ज्ञान आहे. आपल्याला आगमशास्त्रामध्ये शिवनाडी आणि आकाशतत्व हे विषय माहिती आहेत, की जास्त करून आपल्या आध्यात्मिक जगाचा, आपल्या सूक्ष्म देहाचा किंवा सूक्ष्म तरंगांचा अभ्यास, अध्ययन जिथे करता येतं असंच जास्त करून आकाशतत्व असतं. आकाशतत्व सहसा आपण व्यावहारिक किंवा भौतिक गोष्टींमध्ये याचा फारसा संदर्भ येत नाही, जेवढा पृथ्वी वगैरे इतर तत्वांचा येतो. त्यामुळे आकाश तत्व मुळातच आध्यात्मिक जगाशी जोडलेलं आहे किंवा माझ्या म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक स्वरूपाशी जोडलेलं आहे, असं पण तुम्ही म्हणू शकता. मग या आकाश तत्वामध्ये असणारी आकाशिक रेकॉर्ड्स, आकाशात असणारी ही सगळी माहिती. मग आकाश कुठे आहे? पृथ्वीच्या वरती आहे. म्हणजे पृथ्वी तलावरती नाही, पण पृथ्वीच्या वर आहे. बरोबर? आकाश 2 अक्षर आहेत, 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये. संस्कृत उगम आहे टू बी किंवा असणे अशा अर्थी. त्याचे आणखीही काही अर्थाच्या छट्या आहेत, पण तिकडे लागलेला आहे. आपण अमर्याद, आजीवन असं कसं म्हणतो, की त्याच्या अंतापर्यंत. सो ज्याचा थांग नाही, ज्याला अंत नाही, ज्याचा आदी नाही, असं काहीतरी ते म्हणजे आकाश. म्हणजे आपण जे पृथ्वी किंवा जल, वायू विविध तत्व म्हणतो, त्याचं स्वरयोगामध्ये प्रमाण सांगितलेलं आहे, आठवत असेल तर, की अमुक टक्के, 75%, 12%, 6%, अशा वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळे घटक आहेत. आकाशाचं वर्णन कसं आलेलं आहे, की जे उर्वरित आहे ते सर्व काही आकाश, अशा प्रकाराचं आकाशाचं वर्णन येतं. मग उर्वरित म्हणजे जे सगळ्यात जास्त विस्तार ज्याचा आहे, जे सगळ्यात जास्त व्यापून आहे, ते मुळात आकाश. अशा आकाशातली आकाशिक रेकॉर्ड्स, अशा आकाशामध्ये संकलित केलेली, साठवलेली, संग्रहित केलेली कुठली तरी अत्यंत महत्वाची माहिती म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स. सोपा अर्थ. मग आकाशात ही साठवली म्हणजे काय आणि ती कुठली माहिती आहे? हा थोडासा विषय बघूया. मग ही रेकॉर्ड्स, ही माहिती अशी आहे, पद्मपुराण किंवा भागवत पुराण किंवा भगवद्गीतेमध्ये सुद्धा आपण साधारण हा उल्लेख ऐकला असेल, की 84 लक्ष योनींचा प्रवास किंवा 84 लक्ष योनींचं वर्णन तिथे येतं. त्याचा श्लोक आहे एक. मग या 84 लक्ष योनींचं जे वर्णन आहे, तेव्हा असं म्हटलं जातं, की एका जीवात्म्याचा, एका जीवाचा प्रवास या सगळ्या योनींमधून होतो. मग जेव्हा ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली आणि जेव्हा या सगळ्या योनींचा मोठा प्रपंच आणि मग त्याच्यात वेगवेगळे भेद, वेगवेगळे त्यांचे प्रकार, हे सगळा जेव्हा विस्तार होत गेला, तेव्हा आकाशिक रेकॉर्ड्सच्या 2 सुंदर आख्यायिका येतात. आकाशिक रेकॉर्ड्स कुठून आली? ही संकल्पना कुठून आली? भारतीय त्याचा दृष्टिकोन बघतो आहोत आपण. सो ही संकल्पना कुठून आली? यमसंहितेमध्ये उल्लेख येतो, की यम ब्रह्मदेवाला सांगतो, की हा सगळा विस्तार ठीक आहे आणि जन्म जातस्य हि ध्रुव मृत्यू,
हे सृष्टीच्या निर्मितीचं पहिलं तत्व आहे. ज्याचा पृथ्वीवरती जन्म होणार त्याचा मृत्यू निश्चित आहे. मग हे जन्म आणि मृत्यूचं सगळं गणित मांडता मांडता यमदेवाच्या असं लक्षात आलं की हे माझ्या आवाका पलीकडचं आहे. एवढ्या 84 लक्ष योनींचा हा सगळा कारभार आणि त्यांचे हे सगळे छोटे छोटे हिशोब आणि त्यांनी केलेल्या कर्मांचे, त्यांच्या जन्म मृत्यू, हा सगळा जो डाटा आहे, ही सगळी जी माहिती आहे, ही मी एकट्याने कशी काय बरं सांभाळायची, हे मला एकट्याला कसं काय जमेल. आणि म्हणून यम पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले अर्थात, आणि त्यांनी सांगितलं की सृष्टी तूच निर्माण केलीस, मला त्याचं अमुक अमुक काम हे सगळं दिलेलं आहे, जन्म मृत्यू वगैरे वगैरे. आता याच्यासाठी तू मला काहीतरी मदतनीस पण पाठव, एखादा मला मदतनीस पण असू दे. मग ब्रह्मदेवाची छान गोष्ट येते की त्यांनी 11-12 हजार वर्ष जवळजवळ तपश्चर्या केली आणि या तपश्चर्येमध्ये त्याला एका अशा पुरुषाचं दर्शन झालं ज्याच्या हातात शाई दौत किंवा लेखणी आहे. हम्म. त्याच्यातून चित्रगुप्त ही संकल्पना आली. चित्रगुप्ताची अजूनही बरीच गोष्ट आहे, पण चित्रगुप्त, चित्र म्हणजे चित्र पिक्चर या अर्थी सुद्धा चित्र, चित्त मानस इथूनही तो शब्द आलेला आहे. किंवा चित्र म्हणजे विविध प्रकारचे वैविध्यतेने नटलेले, आणि गुप्त म्हणजे वैविध्यतेने नटलेल्या सृष्टीची गुप्त रहस्य. मग सृष्टीची म्हणजे कोण? तिथल्या सजीवांची. सो या विविध अंगानी 84 लक्ष विविधतेनी असणाऱ्या या योनींची जी रहस्य आहेत, ती रहस्य एकत्र संकलित करण्यासाठी ज्याची निर्मिती झाली तो म्हणजे चित्रगुप्त. मग ही चित्रगुप्त आणि यमाची गोष्ट जी आहे ती आकाशिक रेकॉर्डचा भारतीय शास्त्रामधला पहिला संदर्भ आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय? पृथ्वीवरती जे जे काही घडतं, आता पृथ्वीवरती म्हटलं की फक्त माणसं नाही हा त्याच्यामध्ये, आपण पुढे बघूया की कोणाकोणाचे आकाशिक रेकॉर्ड्स बघता येतात. त्यामुळे पृथ्वीवरती जे जे काही घडतं, तर पृथ्वी कोणाकोणाची आहे? माणसांची आहे, सजीवांची आहे, जलचर आहे, भूचर आहे, असे असंख्य आहेत. कीटक प्राणी वगैरे म्हणतो की नाही आपण, ते सगळे जण. सो पृथ्वीवरच्या प्रत्येक छोट्या छोट्या घटनेची नोंद करणारी ही संपूर्ण यंत्रणा, त्याला आपण आकाशिक रेकॉर्ड्स म्हणतो. रेकॉर्ड्स असा शब्द आल्यामुळे, अर्थात रेकॉर्ड्स हा इंग्रजी शब्द आहे, पाश्चिमात्य देशांमधून आलेला हा शब्द असावा. पण रेकॉर्ड्स म्हटल्यामुळे एक अवकाशातील ग्रंथालय किंवा आपण ज्याला लायब्ररी म्हणतो, असं त्याचं वर्णन लक्षात घेता येईल. म्हणजे असं इमॅजिन करता येईल, अशी कल्पना करता येईल. गरुड पुराणात सुद्धा वेदाक्षर दात्रे असं चित्रगुप्ताचं वर्णन येतं की या सर्व अक्षरांचा दाता, या सर्व लेटर्स किंवा अक्षर यांचा दाता. मग अक्षर म्हणजे काय? प्रत्येक आलेला विचार, प्रत्येक घडलेली कृती गोष्ट, या सगळ्यांची रचना ज्या एका अक्षर आणि अक्षरातून शब्द बनतात, आणि शब्द आणि आकाश तत्व यांचं परत एकदा आगमांमध्ये काहीतरी नातं आहे. सो अशी सगळी ती गोष्ट आहे. तसा चित्रगुप्त यम ही पहिली संकल्पना किंवा पहिला संदर्भ बघू शकतो. त्याचबरोबरीने सप्तर्षी ही आपण संकल्पना ऐकली असेल. मग सप्तर्षींनी विविध स्तर सांगितले आकाशाचे अवकाशाचे. भृगु संहिता हा ग्रंथ जर तुम्ही ऐकला असेल, तर ह्या सप्तर्षी आणि भृगु ऋषींनी ही सर्व माहिती या सगळ्या स्तरांची एका प्रकारे संकलित केली, ताडपत्रीवरती संकलित केली, असे संदर्भ येतात. मग त्यांनी कशा प्रकारे माहिती संकलित केली की अमुक अमुक काळामध्ये जन्माला आलेल्या अमुक अमुक ग्रह नक्षत्रावर जो कोणी जन्माला आला, काही काळाने त्याच प्रकारच्या नक्षत्र स्थितीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तींच्या आयुष्यमानामध्ये काहीतरी साधर्म्य दिसून येतं. हा त्याचा एक छोटा गाभा आहे. सो भृगु संहितेमध्ये अशी असंख्य जन्मांच्या गोष्टी किंवा जन्मांची नोंद किंवा जन्मांमध्ये घडलेल्या कर्मांची नोंद, असं एक ते पूर्ण शास्त्र आहे, ज्याला नाडी ज्योतिष असं सुद्धा म्हणतात. याच्यामध्ये भूत वर्तमान भविष्य हे सगळं काही त्याच्यामध्ये बघता येतं किंवा या सगळ्याचं आकलन त्याच्यातून होऊ शकतं. आकाशिक रेकॉर्डचा हा एक भारतीय संदर्भ आहे की ज्या अर्थी एका ठिकाणी राहून एका कुठल्या तरी संदर्भावरून अनेक धागे जोडून त्या माणसाचा किंवा त्या व्यक्तीचा किंवा त्या प्राण्याचा किंवा त्या वास्तूचा असं संपूर्ण जीवनपट उलगडता येतो, त्याला म्हणतात आकाशिक रेकॉर्ड. सो भृगु संहिता हा एक त्यातला महत्वाचा ग्रंथ म्हणून. त्याच्यात श्लोक आहेत, सूत्र आहेत, आणि मग त्याचं विवेचन आहे, त्याचे काही आराखडे आहेत. किंवा हे कसं वाचायचं याचं काही शास्त्र आहे. ही झाली भारतीय याची
छोटी किंवा सोप्या भाषेत भारतीय पद्धती. मग पाश्चिमात्य देशांची पद्धत कशी आहे की कुठल्याही गोष्टीचा सखोल किंवा प्रयोगात्मक अभ्यास, मग लॅबोरेटरीमध्ये काही स्टडीज किंवा काही छोटे छोटे त्याचे पॅरामीटर्स घेऊन त्याच्यावरून काही डॉक्युमेंटेशन करणं, या प्रकाराने पाश्चिमात्य जगातून आकाशिक रेकॉर्ड्स हा विषय जास्त प्रचलित झाला अलीकडच्या काळांमध्ये. आपल्याकडे त्याचे वेगळ्या प्रकारे संदर्भ आहेत, पण काही पाश्चिमात्य संदर्भ सुद्धा बघू, कारण कदाचित तुम्ही ते ऐकाल. मग या प्रकारांमध्ये त्याच्या वेगवेगळ्या प्रोसेस किंवा ज्याला आपण प्रक्रिया म्हणतो. सो प्रेयर आणि प्रोसेस हे दोन शब्द त्याच्यात येतात. सो वेगवेगळ्या प्रेयर, वेगवेगळ्या प्रोसेस याच्यामधून आकाशातील या रेकॉर्ड्सना ऍक्सेस कसं करायचं याचं एक शास्त्र डेव्हलप झालं, आणि ते म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स. सो आकाशिक रेकॉर्ड्स या शब्दाचा सोपा अर्थ आपण बघण्याचा प्रयत्न करतो आहोत. सो प्रत्येक जीवात्म्याच्या पृथ्वी तलावरती घडलेल्या प्रत्येक कर्मांची, कृतींची, विचारांची, आचारांची सगळ्याची एकत्रित नोंद, एकत्रित संकलन ज्या एका ठिकाणी केलेलं आहे. आणि हे संकलन करत असताना कशा प्रकारे केलेलं आहे की जेव्हा ज्याला लागेल, आपण कसं आपल्याला काही लागलं की जातो आणि सांगतो नाही मला ते अमुक अमुक तारखेचं जरा प्रिंटआउट मिळेल का, किंवा मला या 2 महिन्यांचं स्टेटमेंट मिळेल का, असं आपण बँकेत सांगतो की नाही, की या 2 महिन्यांचं स्टेटमेंट मिळेल का. म्हणजे काय, त्या 2 महिन्यांचा तुमचा डाटा कुठेतरी साठवलेला आहे. ही माहिती कुठेतरी आहे, भले तुमच्याकडे नसेल, पण कुठल्या तरी सर्व्हरवरती आहे. ही जी सर्व्हर ही संकल्पना आहे, की आपण आकाश याच्याशी जुळू शकतो, म्हणजे याच्यातलं साधर्म्य बघू शकतो. असा एक मोठा सर्व्हर आहे. बरं, हा सर्व्हर कसा आहे, अमर्याद आहे, त्याच्यात म्हटलं तर तुम्ही कितीही साठवू शकता. तशा प्रकारे हे आकाश आहे. आणि मग तुम्हाला जेव्हा जे हवं आहे ते त्याच्यातून कसं काढायचं, शोधून कसं काढायचं, त्याचा ऍक्सेस किंवा त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं, त्याच्याशी कसं जोडलं जायचं, अशी संपूर्ण ऊर्जेची, तरंगांची एक शास्त्रशुद्ध पद्धती म्हणजे हे आकाशिक रेकॉर्ड्स. मग सामान्यपणे